नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. भरपूर दिवस झाले मी विचार केला की आपण पण युट्यूबवर व्हिडिओ टाकूया आणि आज तो दिवस आलाच. चला तर मग सुरू करूया. तर आज आपण बघणार आहोत लोहगड. लोहगड हा किल्ला 1033 फीट उंचीवर वसलेला आहे आणि या किल्ल्याचा वापर शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट ठेवण्यासाठी केला होता. आता आपण जाणून घेऊया की आपण लोहगडावर कसे पोहोचू शकतो. तुम्ही थेट आपले वाहन घेऊन लोहगडाच्या पायथ्याशी येऊ शकता, पण ड्रायव्हर हा अनुभवी पाहिजे, कारण इकडे खूप तीव्र चढ आणि वळणं आहेत आणि हा व्हिडिओ मी इकडून मुद्दाम चालू केला आहे तुम्हाला रस्ता आणि वळणं दाखवण्यासाठी. मी येताना रिक्षाने आलो आणि ती रिक्षा पण खूप मेहनतीने वर चढली, जरी मी एकटा असलो तरी. आणि त्या रिक्षावाल्याला मी विचारले आणि त्यांनी सांगितले की दुसऱ्या साईडला पण एक रस्ता आहे, तर तुम्ही तसे बघून येऊ शकता. आणि सार्वजनिक वाहतुकीने यायचा विचार केला असेल तर ट्रेन ही तुम्हाला सगळ्यात उत्तम आहे. सगळ्यात जवळचा स्थानक आहे मळवली. तुम्ही लोणावळ्याला उतरून लोकल ट्रेनने मळवलीला पोहोचू शकता आणि मळवली स्थानकापासून रिक्षा पकडून तुम्ही थेट लोहगडाच्या पायथ्याशी येऊ शकता. आणि बाकी कुठलीही ॲप टॅक्सी सेवा इकडे उपलब्ध नाही. जर रिक्षाचे भाडे 500 रुपये आहे तर तुम्ही ग्रुपने आलात तर ते बरं पडेल. लोहगड बघण्याची वेळ ही 9 ते 5 आहे, तर सकाळची ट्रेन पकडून तुम्ही येऊ शकता. आणि कधी पण सकाळीच गड चढला पाहिजे, म्हणजे सकाळचं वातावरण एकदम थंडगार असते. तुम्ही मुंबईवरून येत असाल तर इंद्रायणी एक्सप्रेसने या, ती लोणावळ्याला 8 वाजता पोहोचते आणि तिकडून 8:15ची लोकल ट्रेन पकडून मळवली स्टेशनला तुम्ही जाऊ शकता. त्यानंतर ती 10 वाजताची लोकल ट्रेन आहे, तर ती तुम्ही लवकर आलात तर बरं पडेल. तुम्ही मळवली स्टेशनपासून पुढे रिक्षा पकडून किंवा चालत जाऊ शकता गडाच्या पायथ्याशी आणि तिकडे नाश्ता करून गड चढायला चालू करू शकता. हे आहे लोहगडाचे प्रवेशद्वार. चला तर गड चढायला चालू करूया. थोडे पुढे गेल्यावर आपल्याला तिकीट घ्यावे लागते. भारतीय पर्यटकांसाठी 25 रुपये, विदेशी पर्यटकांसाठी 300 रुपये आणि व्हिडिओ कॅमेऱ्याचे 25 रुपये. आणि कृपया करून सुट्टे पैसे घेऊन या, कारण इथे ऑनलाईन पेमेंट चालत नाही. गड चढताना पायऱ्यांवर जास्त वेळ थांबू नये, दगड पडण्याची शक्यता आहे. गडावर एकूण 4 दरवाजे आहेत. पहिला येतो गणेश दरवाजा आणि नंतर नारायण दरवाजा. गड चढताना कधी पण स्वतःजवळ एक पाण्याची बॉटल ठेवायची. आणि गड चढताना असे लक्षात आले की काही पोरं खूप दमल्यासारखी दिसत होती, तर मला असं वाटते की ते मळवली स्टेशनपासून लोहगडपर्यंत चालत आली असावी आणि ते अंतर खूप 5.5 किलोमीटर असल्यामुळे आणि चढ असल्यामुळे दमलेली असावी. तर तसं न करता तुम्ही डायरेक्ट वाहन घेऊन लोहगडाच्या पायथ्याशी या आणि गड चढण्याचा आनंद लुटा. इथून पुढे गेल्यावर आपल्याला एक पक्षी उडताना दिसतोय, तो वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला. तर आपण तसं बघूया. नंतर येतो हनुमान दरवाजा आणि तिकडूनच आपल्याला विसापूर किल्ला दिसतो. सगळ्यात शेवटी येतो महादरवाजा आणि इकडे आला की तुमचा गड चढून बघा. वरती आल्यावर तुम्हाला सर्वात प्रथम दिसते ते म्हणजे सभास्थळ. ही आहे घोडे बांधण्याची जागा. ही आहे लक्ष्मी कोठी आणि आतमध्ये मोठी गुफा आहे. वरचा परिसर साधारण असा दिसतो आणि ही वाट विंचूकड्याकडे जाते. हा आहे विंचूकडा आणि मी ज्या दिवशी गेलो त्या दिवशी तिकडे जाण्यास सक्त मनाई होती.
गडावर ठिकठिकाणी पाणी साठवून ठेवण्यात आले आहे. इकडून आपण वरती आलो. आणि हा इकडचा परिसर. तो लांब दिसतोय तो विंचूकडा आहे. आणि हे पावना तलाव. वरती एक महादेवाचं मंदिर आहे. लोहगडाची ऐतिहासिक माहिती. चला तर मित्रांनो, गड उतरायला सुरू करूया. माझा लोहगडाचा अनुभव सांगायचा झाला तर लोहगड चढायला खूप सोपा आहे आणि हा लोहगड कोणी पण चढू शकतो. तरी पण लोकांनी आपली शारीरिक क्षमता ओळखून हा गड चढावा. आता जाता मळवली स्टेशनला मी तुम्हाला दोन गोष्टी दाखवतो. एक आहे बाजी लेणी आणि दुसरी एक भव्य छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती. आणि हा माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा.